आज आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने परफेक्ट रुमाली रोटी कशी बनवायची ते बघतो आहे. ही रुमाली रोटी आंब्याच्या रसाबरोबर खायलाही मस्त लागते आणि विदर्भामध्ये अक्षय तृतीयेला वाळा गूळ घालून कच्च्या कैरीचा आमरस बनवला जातो. त्याची रेसिपी माझ्या चॅनललाच उपलब्ध आहे. तर त्या आमरसाबरोबर खायला सुद्धा ही रुमाली रोटी खूप मस्त लागते. धाबा स्टाईल जेवढ्याही भाज्या असतील, पनीरच्या भाज्या असतील, नॉनव्हेज असेल त्याबरोबर खायला सुद्धा रुमाली रोटी छान लागते. नक्की ट्राय करून बघा. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 1.5 कप मैदा घ्यायचा आहे आणि अर्धा कप मी गव्हाचं पीठ घेते आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ. तर आता इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा तेल आणि 1 चमचा साखर घालते आहे. सर्व नीट एकदम मिसळून घ्यायचं आहे. आणि हा मैदा मळण्यासाठी मी कोमट दुधाचा वापर करते आहे. लक्षात ठेवायचं, दूध जे तुम्ही वापरत आहात ना, ते कोमट असायला हवं, खूप जास्त गरम नसायला हवं. म्हणजे बोट ठेवल्यानंतर चटका सहन व्हायला हवा, एवढं कोमट असायला हवं. थोडं-थोडं करून आपण दूध घालूया. जे प्रमाण मी सांगितलेलं आहे, त्या प्रमाणातच तुम्हाला सर्व साहित्य घ्यायचं आहे. म्हणजे जी तुम्ही रुमाली रोटी बनवाल ना, ती अगदी परफेक्ट बनेल. तर संपूर्ण 1 कप दूध मी यामध्ये घातलेलं आहे. आणि सुरुवातीला तुम्हाला हा मैदा फार चिकट दिसत असेल, पण आपल्याला याला 10 ते 12 मिनिटासाठी छान मळायचं आहे. मळत असताना कसं मळायचं तेही मी तुम्हाला सांगते. तर रुमाली रोटी बनवत असताना सुरुवातीचे 10 ते 12 मिनिट जी मैदा मळण्याची प्रोसेस करावी लागते ना, तिथेच मेहनत आहे. बाकी सर्व प्रोसेस अगदी साधी सोपी आहे. तर इथे मी प्लॅटफॉर्मला थोडं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे मैदा याला चिकटणार नाही. तुम्ही कोपरमध्येही मळून घेऊ शकता. त्यासाठी कोपरला थोडं तेल लावायचं आणि त्यामध्ये असा मैदा आपल्याला स्ट्रेच करून घ्यायचा आहे. कोपरला काठ असतात त्यामुळे स्ट्रेचिंग व्यवस्थित होत नाही. तर असं प्लॅटफॉर्मला तुम्ही जर तेल लावून घेतलं आणि स्ट्रेच केलं ना, तर मैदा छान मळला जातो. हाताला जो मैदा चिकटतो आहे ना, तो असा चमच्याने काढून घ्यायचा आणि 10 ते 12 मिनिटासाठी आपल्याला स्ट्रेच करायचा आहे. यामुळे हा जो मैदा आहे ना, यामध्ये लवचिकता वाढायला लागते आणि त्यामुळे काय होतं, मैदा हवा तेवढा आपल्याला लांबवता येतो. तर तुम्ही बघू शकता आता मैदा जो आहे ना, सॉफ्ट व्हायला लागलेला आहे. तर असं जेव्हा आपण करतो ना, त्यामुळे यामध्ये ग्लुटन तयार होते आणि त्यामुळे याची इलॅस्टिसिटी वाढते, लवचिकता वाढते. तर आता जवळपास मी 10 ते 12 मिनिटासाठी हा मैदा मळून घेतलेला आहे. डो बघू शकता तुम्ही अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि हाताला चिकटणे सुद्धा बंद झालेलं आहे. 10 मिनिटं किंवा 15 मिनिटासाठी तरी याला छान मळून घ्यायचं. ही मेहनत जर घ्याल ना, तर बाकी प्रोसेस अगदी साधी सोपी आहे. तर इथे तुम्ही मैदा बघू शकता अगदी सॉफ्ट झालेला आहे आणि अजिबात हाताला चिकटत नाही आहे. आता याचा एक डो तयार करून घ्यायचा. आणि रेस्ट करायसाठी हा डो कमीत कमी 2 तासासाठी ठेवायचा आहे आणि जास्तीत जास्त ठेवायचं असेल तर 4 तासासाठी सुद्धा ठेवू शकता. जेवढा हा मैदा छान मुरेल ना, तेवढी यामध्ये लवचिकता वाढत जाईल आणि छान मुरेल सुद्धा. तर आता इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे. याला थोडं तेल लावून घेतलं. यामध्ये हा डो ठेवायचा, वरून सुद्धा तेल लावायचं आणि याला झाकून मी आता जवळपास 3 ते 3.5 तासासाठी ठेवलेलं होतं. तर आता जवळपास 3 ते 3.5 तास मैदा मी मुरायला ठेवलेला होता. तुमच्याकडे वेळ असेल तर 4 ते 4.5 तासापर्यंत सुद्धा तुम्ही मुरायला ठेवू शकता. मैदा जेवढा जास्त मुरला जाईल ना, तेवढी रुमाली रोटी परफेक्ट बनते. त्यामध्ये लवचिकता छान येते, हवं तेवढं लांबवता येते आणि हवी तेवढी पातळ बनवता येते. कारण रुमाली रोटी जी असते ना, ती अगदी पातळ असते. म्हणून आपल्याला याला छान मुरू द्यायचं आहे. आता एक छोटी गोळी मी काढलेली आहे. इकडे मी एक मिठाचं पाणी तयार करते आहे. त्यासाठी मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे मीठ घालायचं आणि हे मिठाचं पाणी तयार करून घ्यायचं. तर हे मिठाचं पाणी आपण कशासाठी वापरणार आहोत, मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. सर्वात आधी आपण याची पोळी बनवून घेऊया, म्हणजे रुमाली रोटी तयार करून घेऊया. तर भरपूर मैदा घालायचा, म्हणजे ही जी पोळी आहे ना, ती चिकटून बसत नाही आणि याला असं पोळी जसं आपण लाटतो ना, तशी लाटून घ्यायची आणि अगदी पातळ लाटायची. चिकटत असेल तर मध्ये-मध्ये मैदा घालायचा आहे आणि असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बरेच वेळा काठ जे असतात ना, ते जाड राहतात, म्हणून काठाने जास्त लाटायचं. मध्ये-मध्ये मैदा नक्की घालत राहायचा, नाहीतर काय होतं आपण लाटत असताना जी पोळी आहे ना ती चिकटून बसते आणि ही अगदी पातळ असल्यामुळे जेव्हा आपण अशी काढून घेतो ना, तेव्हा ही खाली चिकटून बसते आणि फाटून जाते. बघू शकता अगदी पातळ झालेली आहे. माझा हात सुद्धा यामधून दिसतो आहे. तर एवढी पातळ रुमाली रोटी मी लाटून घेतलेली आहे. तर आता ही रुमाली रोटी भाजण्यासाठी आपण 2 पद्धती वापरू शकतो. एक म्हणजे कढई पालथी करून त्यावर सुद्धा भाजता येतं किंवा तुम्ही तव्यावर सुद्धा भाजून घेऊ शकता. पण डायरेक्टली तव्यावर किंवा कढईवर आपण अशी भाजू शकत नाही. त्यासाठी एक प्रोसेस करावी लागते. ती काय आहे तेही सांगते.
इथे कढई वापरत असताना लोखंडी कढईच वापरायची आणि तवासुद्धा लोखंडीच वापरायचा आहे. छान कडकडीत गरम करायचा आणि थोड्या वेळ आधी आपण मिठाचं जे पाणी तयार करून घेतलेलं होतं, ते पाणी यावर शिंपडून घ्यायचं आहे. ज्यामुळे काय होतं, मिठाची एक कोटिंग याला बसते आणि ही जी कढई आहे ना, ही नॉनस्टिक बनते. आपण जी रुमाली रोटी यावर घालू ना, ती चिकटून पडणार नाही. म्हणून आपल्याला ही पद्धती वापरायची आहे. तुम्ही जर डायरेक्टली मिठाचं पाणी न घालता यावर रुमाली रोटी घालाल ना, तर ही चिटकून बसते आणि फाटून जाते. कारण ही अगदी पातळ आहे आणि नाजूक आहे. तर ही रुमाली रोटी कढईवर घालत असताना कढई छान गरम असायला हवी. त्याचबरोबर गॅससुद्धा हाय फ्लेमवरच असायला हवा आणि लवकर पलटायची आहे. फार जास्त वेळपर्यंत एकाच बाजूने शेकत बसायचं नाही. लवकर दोन्ही बाजूनी पलटायचं. कारण ही पोळी जी आहे ना, अगदी पातळ आहे. शेकायला फार वेळ लागत नाही आणि कपड्यांनी जे काठ तुम्हाला दिसत असतील ना कच्चे राहिलेले, ते दाबून असे शेकून घ्यायचे आहे. आणि लवकरात लवकर अशी घडी करायची आणि कपड्यामध्ये झाकून ठेवायची, म्हणजे ही मऊसूद राहते. तर इथे एक रुमाली रोटी मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे. आता तव्यावर ही रुमाली रोटी बनवत असताना काय करायचं तेही दाखवते. तवा वापरत असताना लोखंडीच तवा वापरायचा आहे. तर हा लोखंडी तवा मी इंडस व्हॅली या कंपनीचा मागवलेला होता. तुम्हाला ऑर्डर करायचा असेल तर कमेंट करा, मी लिंक शेअर करेल. तर आता मिठाचं जे पाणी आहे ते तव्यावर मी घालून घेतलेलं आहे. त्याच पद्धतीने तवासुद्धा छान गरम करून घ्यायचा. तर आता इथे अजून एक रुमाली रोटी मी लाटून घेतलेली आहे. बघू शकता किती पातळ आणि ट्रान्सपरंट दिसते आहे. आणि जो कोरडा मैदा आहे ना, तो अशा पद्धतीने झटकून घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपण पोळी भाजतो ना, तेव्हा मैदा जळत नाही आणि त्यामुळे पोळी लालसर होत नाही. आणि इथे सुद्धा आपल्याला तवा छान कडकडीत गरम करायचा आहे आणि नंतरच यावर पोळी घालायची आहे. लगेच घातल्याबरोबर पलटवून घ्यायची. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे आणि गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा. पटापट आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मऊसूद अशी पोळी झालेली आहे. आणि तुम्हाला इथे काठ कच्चे वाटत असतील, पण हे कच्चे राहत नाही. छान शिजले जातात कारण पोळी अगदी पातळ असते. त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही आणि लगेच याची घडी करायची. आता अजून एक दुसरी रुमाली रोटी मी इथे तयार केलेली आहे. ही सुद्धा मी तव्यावर घालते. तुमच्याकडे जर काठ नसलेला तवा असेल ना, तर तो वापरा. पण नॉनस्टिक तव्याचा वापर इथे करायचा नाही आहे. लोखंडी तव्याचाच वापर करायचा. कारण नॉनस्टिक तवा जो असतो ना, तो आपण असा हाय फ्लेमवर गरम करू शकत नाही. लोखंडी तवा आपण हवा तेवढा गरम करू शकतो. नॉनस्टिक तवा जर खूप हाय फ्लेमवर तुम्ही गरम कराल ना, तर तो खराब होऊन जाईल. म्हणून नॉनस्टिक तव्याचा वापर अजिबात करू नका. आणि तसंही लोखंडी तवा जो असतो ना, तो छान गरम होतो. व्यवस्थित जे टेम्परेचर असतं ते मेंटेन केलं जातं. म्हणून आपल्याला लोखंडी तव्याचाच वापर करायचा आहे. तर अजून एक रुमाली रोटी तयार झालेली आहे. बघू शकता अगदी मऊसूत झालेली आहे. एका हातामध्ये याची घडी बसते आहे. तर ही जी रुमाली रोटी आहे ना, धाब्यावर आणि रेस्टॉरंटला जास्तीत जास्त बनवल्या जाते. विशेष करून नॉन-व्हेज बरोबर खायला. धाबा स्टाईल जेवढ्याही भाज्या असतील, पनीरच्या भाज्या असतील, कोफ्ता करी असेल, त्याबरोबर खायला ही रुमाली रोटी फारच छान लागते. पण ग्रामीण भागामध्ये अशी मैद्याची रुमाली रोटी न बनवता रान्नी रोटी बनवल्या जाते. आता तुम्ही म्हणाल ही रान्नी रोटी काय असतं? तर रान्नी रोटी ही रान्यावर बनवल्या जातं. मातीचं रान्न कुंभाराकडे विकत मिळतं. त्या रान्यावर ही पोळी शेकल्या जाते. पण ही पोळी मैद्यापासून बनवल्या जात नाही. ही बनवल्या जाते ओलवलेल्या गव्हाची जी कणिक असते ना त्यापासून. त्यामध्ये थोडा रवा मिसळला जातो आणि त्यापासून ही रान्नी रोटी बनवल्या जाते. तर ती सुद्धा रान्नी रोटी अगदी मऊसूद असते, पातळ असते, छोटीशी घडी होते आणि जिभेवर ठेवताच विरघळून जाते. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे, की ही रान्नी रोटी किंवा रुमाली रोटी असते ना, ही गरम-गरम खायला छान लागते. तुम्ही जर याला काही वेळासाठी ठेवलं ना, तर ही पातळ होऊन जाते. त्यामुळे सर्व्ह करत असताना गरम-गरमच सर्व्ह करायचं आणि छान कपड्यामध्ये झाकून ठेवायचं, म्हणजे ही मऊसूद राहते. अजून एक रुमाली रोटी मी तयार केलेली आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक, शेअर नक्की करा. अशाच रेसिपी पुढेही बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. लवकरच भेट होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनःपूर्वक आभार.